नमस्कार मित्रांनो, आजच्या तारणीच्या भागामध्ये एकामागून एक मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका बाजूला युवराज निर्दोष सुटल्यामुळे खांडेकरांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे, तर दुसऱ्या बाजूला तारिणीच्या मनात मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यावर पूर्ण विश्वास ठेवून तारिणीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन युवराजच्या विरोधात साक्ष दिली. त्यात जे मॅडमने युवराजला सोडून दिलं आणि आता यामागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तारिणी थेट जे मॅडमला प्रश्न विचारणार आहे. पण सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसणार आहे जेव्हा जे मॅडमचा खरा चेहरा समोर येणार आहे. तर हा पूर्ण भाग जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच मालिकेच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला. आजच्या भागाची सुरुवात होते खांडेकरांच्या घरापासून. कौशिक यांनी दयानंद खांडेकर केदारला बोलवतात. केदार तिथे येतो आणि विचारतो, बाबा काय झालं, मला कशासाठी बोलवलं? तेव्हा कौशिकी त्याला सांगते, आम्ही तुला एका महत्त्वाच्या कामासाठी बोलवलंय. आता आपला युवराज घरी परत आलाय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो निर्दोष सुटलाय. हे ऐकल्यानंतर दयानंद खांडेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ते म्हणतात, खरं सांगायचं तर इतके दिवस मला रात्री झोपसुद्धा व्यवस्थित येत नव्हती. युवराजचं काय होणार याची सतत काळजी होती, पण आता तो निर्दोष सुटलाय हे ऐकून मनाला खूप समाधान मिळालं. यानंतर ते केदारकडे पाहतात आणि म्हणतात, तुलाही भाऊ म्हणून खूप आनंद झाला असेल ना? तुझा भाऊ परत आलाय आणि तो निर्दोष सुटलाय. पण केदार मात्र शांत राहतो, कारण त्याच्या मनात वेगळाच संघर्ष सुरू असतो. केदार मनात म्हणतो, बाबा तुम्हाला युवराजवर खूप विश्वास आहे, ताईलाही त्याच्यावर विश्वास आहे, पण मला माहिती आहे की युवराज निर्दोष नाहीये. मला हे सगळं माहिती असूनही मी तुम्हाला सत्य सांगू शकत नाही. तुम्ही त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला हे पाहून मला वाईट वाटतंय, पण मी काहीच करू शकत नाही. त्यानंतर केदार विचारतो, बाबा पण तुम्ही मला नेमकं कशासाठी बोलवलंय? तेव्हा कौशिकी सांगते, आम्ही ठरवले की आता MNN चॅनलवर युवराजच्या सुटकेचं बुलेटिन करायचं. हे ऐकताच केदारला धक्का बसतो, कारण त्याच्याबद्दल त्याच्या मनात शंका आहे. त्याच व्यक्तीला निर्दोष म्हणून जगासमोर सांगण्याची जबाबदारी आता त्याच्यावर येते. दयानंद खांडेकर त्याला समजावतात, बाळा एक भाऊ म्हणून ही जबाबदारी तू घे. आपण जगाला सांगणार आहोत की युवराजला फक्त संशयावरून नेण्यात आलं होतं, पण त्याच्या विरोधात पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्याची सुटका झाली. कौशिकी म्हणते, लोकांच्या मनात युवराजबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजे. काही लोक अजूनही त्याला गुन्हेगार समजत आहेत, म्हणून हे बुलेटिन खूप गरजेचं आहे. केदार मात्र मनातून खूप अस्वस्थ झालेला असतो. यानंतर सीन जातो स्पेशल क्राईम युनिटच्या ऑफिसमध्ये. फातिमा आणि टेक्नो तिथे असतात. तेवढ्यात कमांडर ऑफिसमध्ये येताच त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि टेन्शन असतं. फातिमा विचारते, काय झालं कमांडर, तुम्ही एवढे चिडलेले का आहात? तेव्हा कमांडर सांगतात, आत्ताच मला कळले की युवराजला सोडण्यात आलंय. हे ऐकून फातिमा आणि टेक्नो दोघेही हैराण होतात. टेक्नो विचारतो, हे कसं शक्य आहे, त्याला का सोडलं? कमांडर सांगतात, मी खूप चौकशी केली, पण मला एवढंच कळलं की पुराव्यांच्या अभावामुळे त्याला सोडण्यात आलं. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, इतकी मेहनत करूनही युवराज इतक्या सहज कसा सुटला? तारिणी आणि केडी सरांनी घेतलेली मेहनत आता वाया गेल्यासारखी वाटत असते. यानंतर सीन पुन्हा खांडेकरांच्या घरी येतो. डॉक्टर कामत खूप आनंदात घरी येतात. त्यांच्या हातात पेड्यांचा बॉक्स असतो. पद्मिनी त्यांना पाहते आणि विचारते, डॉक्टर कामत आज एवढे खुश कसे आणि हे पेढे कशासाठी? तेव्हा डॉक्टर कामत आनंदाने सांगतात, तुम्हाला माहिती नाही का, आपला युवराज घरी परत आलाय, तो निर्दोष सुटलाय म्हणून मी आनंदाने पेढे घेऊन आलोय. हे ऐकून पद्मिनी म्हणते, हे तर होणारच होतं. माझा युवराज निर्दोष होता, त्यामुळे त्याला सोडावंच लागलं. घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. तेवढ्यात केदार तिथे सगळं ऐकत असतो. त्याच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू असतो. थोड्याच वेळात कौशिकी तिथे येते. डॉक्टर कामत तिला पेढे देतात आणि म्हणतात, हे घे कौशिकी, युवराज घरी परत आला म्हणून आनंद झाला म्हणून मी पेढे घेऊन आलो. कौशिकी विचारते, पण तुम्हाला ही बातमी कशी कळाली? तेव्हा डॉक्टर कामत म्हणतात, फक्त मीडियांच्याच खबरी असतात का? माझेही आहेत. ते पुढे सांगतात, माझ्या एका ओळखीच्या पोलिसांकडून मला कळालं. मी युवराजच्या सुटकेसाठी चौकशी केली होती, पण त्याने सांगितलं की युवराज आपल्या घरी परत गेला आहे. डॉक्टर कामत सांगतात की इतके दिवस या घरात दुःखाचं वातावरण होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. यानंतर कौशिकी आणि केदार MNNच्या ऑफिसला जायला निघतात. डॉक्टर कामत विचारतात, तुम्ही दोघी कुठे चाललात? कौशिकी सांगते, MNNच्या ऑफिसमध्ये चाललोय.
युवराजच्या निर्दोष सुटकेचं बुलेटिन करायचं आहे. हे ऐकून डॉक्टर कामत खुश होतात. पण पद्मिनी केदारकडे पाहते आणि म्हणते, आता ही जबाबदारी घेतली आहेस तर व्यवस्थित पार पाड. ती केदारच्या चेहऱ्याकडे पाहते आणि म्हणते, पण तुझा चेहरा काही वेगळंच सांगतोय. अशा चेहऱ्याने बातमी करणार आहेस का? ती त्याला पेढा देते आणि म्हणते, आता हसऱ्या चेहऱ्याने बातमी कर. पद्मिनी कौशिकीला सांगते, मागच्या वेळेस जामखंडेच्या प्रकरणामुळे जे काही झालं ते पुन्हा होता कामा नये. यावेळी बातमी व्यवस्थित झाली पाहिजे. कौशिकी तिला विश्वास देते. काळजी करू नका काकू, सगळं व्यवस्थित होईल. यानंतर पुन्हा सीन स्पेशल क्राईम युनिटमध्ये जातो. जे जे मॅडमची एंट्री होते. सर्व टीम शांत असते. जे जे मॅडमकडे बघत असते. जे जे मॅडम रागाने म्हणतात, माझ्या तावडीतून पहिल्यांदा कोणीतरी सुटलं आहे. त्या सगळ्यांकडे पाहत म्हणतात, तुमच्या डोळ्यातला अविश्वास मला दिसतोय. तेवढ्यात तारिणी तिथे येते. ती जे जे मॅडमला म्हणते, हेच प्रश्न मी तुम्हाला विचारले तर? तारिणी पुढे सांगते, मॅडम तुमच्यावर विश्वास होता म्हणून मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन युवराज भाऊजींच्या विरोधात स्टेटमेंट दिलं. पण आता अचानक त्याची सुटका झाली. त्यामुळे मला जाणून घ्यायचं आहे की हे काय झालं आहे. तुम्हाला त्याला का सोडावं लागलं? ती पुढे म्हणते, मला माहिती आहे की मी तुमची ज्युनियर आहे, पण आपली टीम विश्वासावर चालते. आजपर्यंत आपण प्रत्येक मिशन यशस्वी केली कारण आपण एकमेकांवर विश्वास ठेवला. जे जे मॅडम रागाने उत्तर देतात, पुराव्यांच्या अभावामुळे त्याला सोडावं लागलं. तुमच्याकडे होते का पुरावे? तुमच्या साक्षीशिवाय काही होतं का दुसरं? त्या पुढे सांगतात, जर मी त्याला फक्त तुझ्या साक्षीमुळे ठेवलं असतं तर तुझी आयडेंटिटी धोक्यात आली असती. जे जे म्हणते, पहिल्यांदा मला एवढं हेल्पलेस वाटतं आहे. त्या टीमला म्हणतात, तुम्ही माझी टीम आहात. माझ्यासोबत उभं राहण्याऐवजी तुम्ही मला प्रश्न विचारताय. यानंतर तारिणी आणि बाकीची टीम बाहेर जाते आणि जे जे मॅडमचा खरा चेहरा समोर येतो. त्या हसायला लागतात आणि स्वतःशी म्हणतात, तारिणी तू कितीही प्रश्न विचार, पण ही जे जे कधीही न सुटणारं कोडं आहे. यानंतर जे जे स्वतःचा मोठा खुलासा करताना दिसते. त्या म्हणतात, मला पैशाचं महत्त्व आहे. मी युवराज खांडेकरला पैशासाठी सोडलं. मी 4 कोटी रुपये घेतले आहेत. त्या पुढे सांगतात, मला आधीपासूनच माहिती होतं की टीम तारिणीकडे हाय प्रोफाईल्स केसेस येतात. म्हणूनच मला या टीममध्ये यायचं होतं, कारण इथे पैसा आहे. आधी मी लाखांमध्ये खेळायचे, पण आता मी करोडोंमध्ये खेळते. यानंतर सीन जातो युवराजच्या रूममध्ये. डॉक्टर कामत युवराजला भेटायला येतात. ते म्हणतात, गुड मॉर्निंग. युवराज म्हणतो, तुम्ही चुकीच्या रूममध्ये आलात. केदार आणि तारिणीची रूम शेजारी आहे. डॉक्टर कामत म्हणतात, मला तुलाच भेटायचं आहे. ते त्याला पेढे देतात. युवराज अपरोधाने म्हणतो, काय डॉक्टर कामत, तुम्हाला काही पुरस्कार मिळाला की काय? डॉक्टर कामत म्हणतात, नाही रे, मी तुझ्यासाठी पेढे घेऊन आलोय. तू घरी परत आलास ना म्हणून. पण युवराज म्हणतो, खरंच तुम्हाला आनंद झाला आहे का मी सुटलो म्हणून? डॉक्टर कामत सांगतात, तुम्ही सगळे माझ्यासाठी मुलांसारखे आहात. तू घरी आलास म्हणून मला आनंद होणारच. ते युवराजला समजवतात, आता मोठा झालायस, फक्त घरच्यांची काळजी करू नकोस, त्यांचा आधार बन. गुलाबसारख्या लोकांपासून दूर राहा. युवराज मात्र तारिणीवर राग काढतो. तो म्हणतो, माझ्या जेलमध्ये जाण्याचं कारण तारिणी आहे. डॉक्टर कामत त्याला विचारतात, गुलाबसोबत तुझा काही संबंध होता का? ड्रग्सच्या गोष्टींमध्ये तू सहभागी होतास का? हे ऐकून युवराज चिडतो. तो म्हणतो, काहीही काय बोलताय? मी काहीही केलेलं नाही. जर मी केलं असतं तर पोलिसांनी मला सोडलं असतं का? डॉक्टर कामत शेवटी सांगतात, मला आनंद आहे की तुझा त्या गोष्टींमध्ये संबंध नाही, पण अशा लोकांपासून दूर राहा, कारण गरज संपली की अशी माणसं साथ सोडतात. यानंतर MNN ऑफिसमध्ये सीन येतो. कौशिकी टीमला तयारी करायला सांगते. केदार तिथे येतो. केदार तिथे येताच त्याला पार्टीचं प्रकरण, युवराजचं प्रकरण सगळं आठवतं. कौशिकी त्याच्याकडे जाते आणि म्हणते, केदार, मागच्या वेळेस जी चूक झाली ती पुन्हा होऊ देऊ नकोस. मी काही नोट्स काढल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचून घे आणि बुलेटिन नीट कर. ती म्हणते, हे फक्त युवराजसाठी नाही, जगाला सत्य सांगण्यासाठी आहे. केदार तयारीला लागतो. शेवटी सीन खांडेकरांच्या घरी येतो. तारिणी भाजी घेऊन घरी येते. पद्मिनी विचारते, कुठून आलीस? तारिणी सांगते, युवराज भाऊजी घरी आलेत ना, म्हणून त्यांच्या आवडीच्या भाज्या आणल्या. पद्मिनी म्हणते, आता अशीच चांगली राहा. त्यानंतर ती सांगते, केदार MNNवर बुलेटिन करायला गेलाय. युवराज निर्दोष सुटला हे तो सगळ्यांना सांगणार आहे. हे ऐकून तारिणीला धक्का बसतो. ती मनात म्हणते, केदार,
मला माहिती आहे की ही वेळ तुझ्यासाठी किती कठीण आहे, पण मला विश्वास आहे तू हे व्यवस्थित पार पाडशील. आणि इथेच आजचा भाग संपतो. आता पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे की केदारच्या मनातला राग आणि सत्य बाहेर येणार की काय. केदार घरी खूप चिडलेला अवस्थेत येतो आणि तारिणीसमोर आपलं मन मोकळं करतो. तो सांगतो की मला हे बुलेटिन करायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळे मला हे करावं लागलं. जर माझ्या हातात असतं तर मी जगाला सांगितलं असतं ओरडून की युवराज खांडेकर गुन्हेगार आहे. हे ऐकून डॉक्टर कामत केदारला विचारतात, तुला अजूनही असंच वाटतंय की युवराज निर्दोष नाही? त्यानंतर डॉक्टर कामत केदारला समजवतात की या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. दुसरीकडे युवराजला एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो आणि समोरून आवाज येतो की जरी गुलाब गेला असला तरी खेळ अजून संपलेला नाही, अजून बरंच काही बाकी आहे. हे ऐकल्यानंतर युवराज खूप खुश होतो आणि म्हणतो, आता तर खरी गेम लेवलअप झाली आहे. आता गुलाबपेक्षाही मोठ्या गुन्हेगाराला भेटण्याची वेळ आली आहे. म्हणजेच युवराज अजूनही बदललेला नाहीये आणि आता तो कोणत्या नव्या खेळीची सुरुवात करणार आहे हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, उद्याच्या भागात नेमकं काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. अशाच मालिकेच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला युवराजच्या पुढच्या खेळाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.